आमदार साहेब नेहमी असे कार्यक्रम राबवत असतात. त्यांचा संपूर्ण जनतेला सदैव पाठिंबाच असतो. कॅम्प अरेंज करणं, वह्या वाटप किंवा गरजू विद्यार्थ्यांना जर काही मदत हवी असेल फीजची वगैरे तर तेही ते नेहमी करत असतात. आज जो त्यांनी हा कॅम्प अरेंज केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इथे ब्लड शुगर, BP तसंच बोन इन्स्टिट्यूटी आणि बरेच आजारांवर डॉक्टर बोलवलेले आहेत आणि ते सगळ्यांचं निदान करतायत. त्यांनी खूप चांगलं आणि महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचे आभार मानते. आदरणीय आमदार श्री मंगेशजी कुडाळकर यांनी ही जी सिस्टीम राबवलेली आहे डॉक्टरांची सोम्या कॉलेजची ती उत्तम आहे आणि मी माझ्या हाताचं एक हाड वाढलेलं आहे ते दाखवण्यासाठी आलो. पण इथली सिस्टीम पाहून मी एकदम खुश आहे आणि माझं सगळ्यांचं या निमित्ताने मी आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. मी कंटिन्यू इकडे येतो. गेल्या वर्षी आम्ही रक्तदान दिलं होतं आणि ह्याही वर्षी आम्ही रक्तदान सकाळ देऊन आमचं रक्तदान दिलं आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि आम्ही असं आवाहन करतो जनतेलाही, तुम्हा लोकांनाही, की तुम्ही या गोष्टीत सहभाग व्हा, लोकांना प्रतिसाद द्या, रक्तदान शिबिर करा, रक्तदान श्रेष्ठ दान करा. सम्मानीय मंगेश जी कुडाळकर, हमारे युवा नेतृत्व जय कुडाळकर, उनके माध्यम से आज यहाँ पर रक्तदान शिविर और आरोग्य शिविर के आयोजन किए गए हैं. सुबह 9 से लेकर यहाँ पर लोगों ने यहाँ गर्दी जमा की हुई है. रक्तदान करते हैं लोग. रक्तदान है सर्वश्रेष्ठ दान है और लोगों ने जो प्रतिसाद दिया है इससे देख के हम हर एरिया में सांप को भूलकर हर स्लम में यह आरोग्य शिविर शुरू करने वाले हैं. और आज के जो प्रतिसाद दिखने पर हमें ऐसा लगता है कि लोगों को इसकी ज़रूरत है और साहब ने जो किया वो उचित किया है. और इसके लिए मैं सभी नेताओं का, हमारे विधायक का और जय कुडाळकर का यहाँ पर आभार मानता हूँ और उनको सभी लोगों को बधाई देता हूँ कि यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा आकर रक्तदान कीजिए, आरोग्य की तपासणी कीजिए. 30 जून कुलस्वामिनी सेवा संघ समितीनुसार आणि आपले सर्वांचे लाडके आमदार मंगेश कुडाळकर साहेब, आमचे युवा सेनेचे विभाग प्रमुख जय कुडाळकर यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर होत आहे. रक्तदान शिबिर ही अशी प्रक्रिया आहे, आपण कुठलंही काम करू दे, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल कोणाला मदत करणं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये हे करतो, सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही युवती सेना 169 वॉर्ड क्रमांककडून साहेबांना आणि जय कुडाळकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मंगेश कुडाळकर साहेबांनी हे खूप मोठा चांगला उपक्रम केलेला आहे. ज्यावेळी माझे पप्पा ॲडमिट होते आणि रक्त भेटत नव्हतं तर त्यावेळी ते रक्ताची खूप गरज होती. आम्ही त्या सर्वोदय घाटकोपरला गेलो त्याच्यासाठी. तर त्यावेळी आम्हाला ते रक्त भेटलं. म्हणजे रक्तदान हे किती मोठं, म्हणजे खूप श्रेष्ठ दान आहे आणि खूप जणांना ते भेटतं. कारण की आम्हाला त्यावेळी शोधावं लागलं आणि त्यानंतर आम्हाला भेटलं. म्हणून मी बोलते रक्तदान करा. रक्तदान हे खूप म्हणजे आपलं चांगलं आहे आणि आपण एक सोशल वर्क करतो त्याच्यामुळे खूप जणांना आपल्या ह्याच्यामुळे सहाय्यता भेटते. म्हणून हे खूप मोठा चांगला उपक्रम साहेबांनी केलेला आहे आणि हे खूप छान आहे. तर रक्तदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच्यामुळे ते खूप अजूनही लोक खूप घाबरतात रक्तदान करायला. उपस्थिती लोकांची खूप कमी असते. तर मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काही गोष्टी अशा की त्या दिल्यावर संपतात, पण रक्तदान हे असं दान आहे की जे केल्याने सतत आपल्याकडे आपली वाढच होत जाते त्या रक्ताची आपल्या शरीरामध्ये. ते नवीन रक्त आपल्या बॉडीमध्ये पुन्हा तयार होतं. तर कोणीही रक्तदान करायला न घाबरता तुम्ही रक्तदान करावं, त्याच्यामुळे आपण सशक्त आहोत हेच सिद्ध होतं. शिवसेना कुर्ला विधानसभेतर्फे आमदार मंगेशजी कुडाळकर हे नेहमीच लोकोपयोगी कामं करत असतात. आपल्याला माहीत आहेच की जवळजवळ त्यांनी आता ही हॅट्रिक झाली आहे त्यांची आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकोपयोगी कामं करत असल्यामुळे लोकांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती आणि त्याचाच एक भाग आज या ठिकाणी मेडिकल कॅम्प आणि रक्तदान शिबिर हे त्यांनी आयोजित केले आहे. आणि मला खात्री आहे की या ठिकाणी कुर्ला विधानसभेतले असंख्य लोक याचा बेनिफिट आज घेताना आपल्याला दिसत आहेत. रक्तदान हे सगळ्यात मोठं दान आहे, श्रेष्ठ दान, आणि ते सुद्धा विशेषतः यंगस्टर मोठ्या प्रमाणे आज इथे आलेले आहेत. आणि सकाळी 10 पासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि बघताय बाहेरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद आहे. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे नेहमीच आम्ही कुर्ला विधानसभेतर्फे राबवत असतो. यापुढेसुद्धा अनेक आत्ताच आपण पाहिलं असेल की आपण त्या ठिकाणी आला होतात का मला माहीत नाही, परंतु टिळकनगरमध्ये आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मेन म्हणजे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात आपण आयोजित केलं होतं.
आणि त्याला IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी की जे 1986च्या बॅचचे नंबर 1 अधिकारी IAS झाले आणि आज जवळजवळ 6000 विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSCची संधी त्यांच्या माध्यमातून पास झालेले आहेत विद्यार्थी. तर असे IAS अधिकारी तिथे आले होते, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि मला नक्की खात्री आहे की त्याचा फायदा अनेक विद्यार्थी घेतील आणि काही IAS अधिकारी हे आपल्याला यातून झालेले दिसतील. तर अशा प्रकारचे कार्यक्रम हे आम्ही सतत राबवत असतो. यापुढेसुद्धा डोक्यामध्ये एक असा विषय आहे की आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 70 लाख बेरोजगार तरुण आहेत. तर त्यांना अनेक विशेषतः अनस्किल विद्यार्थ्यांना आज रोजगार नाही आहे. तर ह्या रोजगाराच्या संधीसुद्धा कशा उपलब्ध करून देता येतील त्याच्यासुद्धा आम्ही विचारत आहोत आणि लवकरच आपल्याला कुर्ला विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्याच्यासाठी लागणाऱ्या ट्रेनिंग्स, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या मोठे एम्प्लॉयर कसे आणता येतील असासुद्धा कार्यक्रम आम्ही यापुढे राबवण्याचा विचारत आहोत. धन्यवाद. हमें लाइक करें. मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें. बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.